संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय वाहन चोरीचे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले आहे। नाशिक शहरातून कार चोरी करून त्या तमिळनाडू व कर्नाटक राज्यात विक्री करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश जारी केले। त्याचप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आरोपींचा शोध घेत असताना शेख नदीम शेख दाऊद हा आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपी असून तो त्याचे साथीदारांच्या मदतीने वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार चोरी करून त्या तमिळनाडू व इतर राज्यात विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। सदर आरोपींचा शोध सुरू होता। आरोपी शेख नदीम शेख दाऊद यास शिरूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांच्या मदतीने अटक करण्यात आली। त्यानंतर त्याचा पुढील ताबा घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्याचे साथीदार नाने पाहिजे आरोपी किशोर पवार व विशाल जाधव यांच्या मदतीने नाशिक शहरातून कार चोरी करून तमिळनाडू राज्यातील आरोपी डेव्हिड यास विक्री केल्याचं निष्पन्न झालं असून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सारे गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस अंमलदार गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, गणेश वडजे सर्व नेमणूक मोटरसायकल चोरी शोध पथक गुन्हे शाखा नाशिक शहर, पोलीस हवालदार संदीप हिवाळे, स्वप्नील सपकाळे नेमणूक उपनगर पोलीस ठाणे यांनी केली आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद।